असं वाटतंय का? विकास हा 50 वर्षात विकास झाला नाही तेवढा दादाने 2.5 वर्षात विकास करून दाखवला. आमदारांनी काय केलं पाहिजे हे दाखवून दिले. आतापर्यंत फक्त राजकारण करत आले. फक्त आमचं नशीब चांगलं मंगळकर आणि पंढरपूरांचं की पोटनिवडणूक लागली आणि त्यात आमचे दादा विजयी झाले. विषय काय माहिती आहे का, आमदारांनी काय करायला पाहिजे, किती निधी आणला, पण आमदारची कामं काय हे आम्हाला समजलं. आता असताना झाली नाही. 40 वर्ष झालं समाधान अवताडे आल्यावर झालं काम. बरं कन्नड पण येते वाटतं हा तुम्हाला? कन्नड येते. भारी बोलतो मराठी. हे बघा, मी करतो तू करतो मी करतो तू करतो सगळं म्हणलं, कुणी बरं केली नाही. माहित आहे ते आमदार कोणी. कोण आहे ते तुमचे? आमचे आमदार ते कुठला मंगळवेढचाच आहे. होय का? हा तुम्ही आज कुठल्या कार्यक्रमाला आलता? ह्या समाधान अवतडेच्या कार्यक्रमात बरं आमदार आहेत की? आम्हाला दादांनाच टाकायचं आहे. बरं आणि मग येतील वाटतंय का? येत्याला ये. कामं चांगली आहेत का? होय, चांगली काम आहे ते, पण दारू तेवढी गावाची बंद करावी. हा. किती आहे? सर्वांगीण विकास करणारा एकमेव तालुक्यातला नेता फक्त आपला समाधान दादा आहे. बरं असं म्हणताय, पण आता आम्ही इकडे मंगळवेढ्याला घेतलं, तिथं आम्हाला पण आहे सुविधा बसची वगैरे, काय अडचण नाही सध्या. तुमच्या गावातून मंगळवेढ्याला वगैरे जायला यायला एसटीची वगैरे सोय चांगली आहे? हो एकदम छान. विद्यार्थी पण जाऊन येऊ शकतात. हो बरं कशासाठी आला काय? कार्यक्रम बरं काय दादानी काय गिफ्ट दिली का आपल्याला? हा गिफ्ट दिली राखी दादानी, बांधली साडी दादाला नाही? बांधली, बरं काय दिलं दादानी? साडी दिली, बरं गिफ्ट आता- दिली साडी. मग आता दादा निवडणुकीला उभा राहणार आहेत. मग आपण द्यायचं मग आशीर्वाद टाकायचे दादाला नाही? द्यायचे की, आशीर्वाद दिला त्यांनी द्यायचे आपल्याला. बरं हा कामं चांगली वाटते ते? काम होय, दादानी काम चांगले केलेत. हो काय? आम्ही रेटेवाडीवरून आलो. बरं बरं कशी वाटते ती गावातली विकास कामं वगैरे? विकास कामं केली ना दादानी सगळे. म्हणजे रस्ते गावातले रस्ते वगैरे चांगले ते का खड्डे होय, पडलेले ते? नाही रस्ते चांगले केलेत. आणि कोणी रस्ते खराब आहेत? होय, पण रोड करून दिलाय त्यांनी. दादाने? हा बरं डांबरी का कच्चा? म्हणजे आता कच्चा झालाय, अजून 1 महिन्यानंतर मंजूर झाली खडीकरण आहे, बरं आणि नंतर जसं हे होईल ना तसं मग डांबरीकरण तुम्ही काय आहे. करता, जॉब करता का? नाही शेती. नमस्कार, सोलापूर टाइम्स न्यूजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये दर्शक हो आपल्या सर्वांचं स्वागत. आता आपण पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ जो 252 पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ आहे, आणि या मतदारसंघात खरं तर प्रामुख्याने आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून विद्यमान आमदार समाधानदादा अवताडे, त्याचबरोबर भगीरथ भालके, मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे, त्याचबरोबर प्रशांत परिचारक, ही काही नावं सध्या चर्चेत आहेत. त्याचबरोबर अनिल सावंत हे देखील नाव चर्चेत येत आहे. एकंदरीत ह्या 4-5 नावांपैकी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील नागरिक कोणत्या नावाला जास्त पसंती देत आहेत, कोणत्या नावाकडे कशा पद्धतीने बघतायत, हे आपण प्रत्यक्षात नागरिकांच्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून पाहूयात. नमस्कार. हा नमस्कार. कुठलं गाव मावशी? नांदूर. नंदूरचा होय. हा. बरं एक सांगा मला, हा ह्या 2-3 वर्षात आमदार साहेबांची कामं किंवा विकास वगैरे झाला असं वाटतंय का तुम्हाला? चेअरमनची म्हणा आहे, नंबरची चेअरमन. होय का? हे बघा, आमदार समाधान दादांच्या कार्यक्रमाला आलता तुम्ही, विकास झालाय का? नंदूर मध्ये रस्ते वगैरे अगोदर खड्डे पडले की? असताना झाली नाही. 40 वर्ष झालं समाधान अवताडे आल्यावर झालं काम. बरं कन्नड पण येते वाटतं हा तुम्हाला? कन्नड येते. भारी बोलतो मराठी. हे बघा, मी करतो तू करतो मी करतो तू करतो सगळं म्हणलं, कुणी बरं केली नाही. समाधान हातानं झालेला आहे काम. लाडक्या बहिणीचे पैसे आले? लाडक्या बहिणीचे पैसे? पैसा आम्हाला, आम्ही वय झालंय आम्हाला आली नाही. बरं आजी नाव काय? शांताबाई. नंदूरच का? नंतर कारखान्याजवळ. होय का? होय. कुणाचा कारखाना? आ? कारखाना कुणाचा? अवताडे. अवताडेंचा आहे. हा. तिकडे सगळे मग तुम्ही त्यांची माणसं असतील. होय. हा. आता आमदारकीला अजून उभारले की? होय, आमची पोरगा अवताडे देशी पोरच आहे का आम्हाला. होय. होय, मग तुम्ही दादांनाच मतदान करणार का? सगळ्याला. आज एवढी गर्दी आली ती, थांबा की 2 मिनिट थांबा. कोण जात नाही तुम्हाला सोडून, बरं आहे का? हा. लय महिला मंडळ भरपूर आलता, मग दादा निवडून येतील असं तुम्हाला वाटतंय का? होय, कसं काय? कसं काय तसंच. आमचे सगळं नाव मांडे आहे त्या, सगळं आमचे सगळं दादाच काम होत आहे. हा, दादाचं कोणी हात असं का वर करणार नाही, खाली सगळं जण त्यांना नमस्कार करणार. अजून 5 वर्षासाठी आमदार निवडून द्या. सगळेजण नमस्कार करणार. आमच्या गाव नंदुरगाव दादा निवडून येणार. कुठलं गाव तुमचं? बोराड.
बोराळ चौका हा बर बर रस्ते वगैरे तुमच्याकडली चांगली झालीत का? माझं रस्ता चांगलंच आहे. माझ्या घरापासून तुमची गाडी जाते. होय का? तरी पण रस्त्यावर खड्डे वगैरे नाहीत ना? नाही नाही कोणी केलं रस्त्याचं काम? रस्ता आता ती मोठी माणसं मला माहित आहे. आमदार कोण आहे ते तुमचे? आमचे आमदार ती कुठला मंगळवेढचाच आहे. होय का? हा तुम्ही आज कुठल्या कार्यक्रमाला आलता? ह्या समाधान अवताडेच्या कार्यक्रमात. आमदार आहेत की? हा सोनाली महेश पराडे. होय आलं की. एकंदरीत ते जाऊ दे. आमदार समाधान अवताडे तुमच्या मतदारसंघात आहेत. विकास वगैरे झाला असं तुम्हाला वाटतंय का? हो झालं. अजून एकदा उभारणार आहे की मतदान वगैरे तुमच्या गावातलं कुणाला पडेल वाटते? तुमचं मत काय? आम्हाला दादांनाच टाकायचं आहे. आणि मग हो खरं आहे. हो खरं आहे. मावशीकडे जाऊयात. मावशी खरं आहे. तुमचं गाव कुठलं? बटनच आहे. बटांचंच आहे. हाय बटनच आहे. म्हणजे विकास कामं वगैरे झाली का? हा झाले. गावातील रस्ते पाणी काय होय होय झाले. होय काम हाय. हा कोण दिले हा आता येणार इलेक्शनला काय करायचं? मत द्यायची यांना म्हणजे निवडून येतील असं वाटतंय. वाटतंय. अवताडे साहेब परत एकदा निवडून येतील वाटतंय का? कामं चांगली आहेत का? चांगली काम आहे ते पण दारू तेवढी गावाची बंद करायची. किती लय आम्हाला वैताग आला त्या दारूचा. दारूपासून सगळ्या बायका वंचित करा. ही 3000 रुपये देतात पुन्हा मरणाच्या हातात दिवस तर सुद्धा दम खात नाही. बरोबर. किती ठिकाणी विकली जाते दारू? लय जागी गावातून सगळ्या कारखान्यावर निघते ती कुठं कुठं चोर निघते ती बंद करावं. बटनात नाही पण दुसरीकडे जाऊन पेते ती. म्हणजे दुसरीकडची पण दारू बंद करा. हा दुसरीकडे सगळ्याच गावाची बंद करावी. आता सरकारची काम आहे ती दादाची कामं नव्हती. मुख्यमंत्र्यांना अहो पण मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं पाहिजे का नाही. हा दारू एवढी आमच्या गावात सगळ्या बहिणीशींची हीच विनंती आहे. दारूपासून पाक वंचित झालं पाहिजे. बाकीची कामं चांगली चांगली झाली. हा नमस्कार. नाव काय? नमस्कार. रामचंद्र माकडे. कुठलं गाव? बटाण. बटांचं आहे. बरं बरं. बटांची लय जण आली ती. भरपूर आली ती. बरं. दादांचं वारं दिसतं तिकडे. हा कशी वाटते? भरपूर वार आहे दादांचं. बरं. विकास कामं चांगली आहेत. एक नंबर. गावातली कुठली कुठली कामं केली? गावातले रस्त्याची कामं केली आमच्या. पुन्हा बोले महाराज मंदिराला 27 लाखाची देणगी दिली. अशी कुठली कामं आहेत का ती अजून झाली नाही आणि त्या कामाचं ती कामं झाली नाही अशी कुठली कामं आहेत? नाही असली तरी ती होणार आहे ती पण. दादा असते होणार आहे ती. सर्वांगीण विकास करणारा एकमेव तालुक्यातला नेता फक्त आपला समाधान दादा आहे. असं मत आहे. पण आता भालके असतील, परिचारक असतील, धोत्रे असतील यांनी पण मैदानात उतरले. त्यांनी प्रचार चालू केलेला आहे. असं असताना समाधान अवताडेंना कितपत सोपं असेल? समाधान दादा 20,000 मताने लीडने येणार आहेत. होय. 100% त्यात काही बदल होणार नाही. हा कोण बी उभा राहू द्या समोर. तालुक्याचा जो 30-40 वर्षाचा बॅकग्राऊंड जे भरून काढलेला आहे याने असला नेता पुन्हा होणार बी नाही. भगीरथदादाला सहानुभूतीची वगैरे लाट असल्यावर त्यांनी अजिबात नाही. सहानुभूती लाट नाही काही नाही त्यांना. मग तुमच्या मंगोळ्यात लोकसभेला लीड गेलं. लीड ते लोकसभेचा प्रश्न वेगळा होता. विधानसभेचा प्रश्न वेगळा आहे. त्यामुळं काही अडचण येणार नाही समाधान दादाला. दादा निवडून येतील. 100% येतील. काय वाटतंय तुम्हाला? या दादा योग्य येतं. बरं. आजच्या त्या स्नेह मेळाव्याला महिला मेळावा आयोजित केला होता. लय जण उपस्थित होते. दादाचं काम योग्य असल्यामुळं महिला सुद्धा उत्सवानं हे झाले ते उपस्थित. दादावर प्रेम आहे महिलांचं. म्हणजे याचं मतात रूपांतर होईल का? होय होय 100%. राज ठाकरेंच्या सभेला पण लाखोची गर्दी असते परंतु मतात रूपांतर होत नाही. राज ठाकरे तसं दादा नाही काम दादाचं बोलतो. काम चांगलं आहे. बटांचं होतं. हा बटांचं. म्हणजे विकास कामं भरपूर. होय होय विकास काम मधून 35 गाडी आपल्या तांडूरचं आम्ही मंगळूरचं चांगलं एकदम. बाहेर काय वाईट चांगलं. एक नंबर. दादांच्या विकास कामामुळे हा आघाडी होत. तुम्ही समाधानी आहात? समाधान. हा राईट. अजून कुठली कुठली कामं झाली ते? वडापूर बंदराय बी मंजूर झालाय. राष्ट्रवाडी फुल बी झालंय. एकदम व्यवस्थित आहे. किती कोटीचा निधी आलाय? कोटी काय माहित नाही आपल्याला. बरं पर झालंय असं पेपरला आलतं. भाषणात 35 कोटी म्हणले दादा. खरं आहे का? हा बंदरासाठी 35 कोटी आले. आहे. त्यांची एवढी कामं केली मला दुसरं कोण येणार. बरं. नमस्कार. नाव काय? नाव चंदबसू लक्ष्मण येणपे. कुठला हो? नंदूरचा. बरं. काय ह्या 2-3 वर्षात कामं झालीत का विकास कामं वगैरे? नाही विकास काम भरपूर झालंय. काय अडचण नाही. बरं. पुन्हा समाधान अवताडे तुमचे विद्यमान आमदार त्यांनी
उमेदवारी म्हणताना निवडणुकीला उभारणार आहे. कसं वातावरण गावातलं वातावरण एक 70-75% तर पडलं. काय विरोधक काय असणारच 75%? हा 75% आपलं गाव आहे. बालकीची कोण समर्थक नाही का? समर्थक आहे पण बालके मागे राहिले काय आता काय विषय नाही ना. असून तर काय फायदा आहे. दादांचा प्रचार जोरदार चालू आहे वाटतं का? जोरदार चालू आहे, काम बी चालू आहे, त्यांचं भरपूर कामं बी झाले, त्यामुळे काय अडचण नाही त्यांना. येतील निवडून? हा 100%. नमस्कार, नाव काय? दादासाहेब आसरे. बर, कुठलं गाव? तामदर्डी. आमदारांची कामं कशी वाटते ते? बरं वाटते ती हो. काय चांगले तुमच्या ते तामदर्डी पुलाचा विषय होता? हा तर होईल की काय पाणी करतो आल्यावर तुम्ही इकडं ते हो बरोबर करतो म्हणते ती करतेल की आज ना उद्या आता चालू झाले म्हणजे करतेल की. मार्गी लागला का विषय? विषय लागणार की मार्गे, काय अडचण नाही. ते दिलीप तोतरे पण भेट घेतली होती राज ठाकरे साहेबांची. त्यांचं चालत नाही काय असं कसं ह्या गटात कसं चालतंय त्यांचं. आता त्यांनी इलेक्शन आल्यावर आता 4 दिवसातच खाली आले, केव्हा आहे का त्यांचं काय? त्यांनी पण संपर्क वाढवलाय. नाही वाढवू द्या की, त्यांनी संपर्क वाढवू द्या, थोडंफार आम्हाला त्यांची मदत होईल, थोडीफार कामं होतील, थोडं विरोधक घुसालीत म्हणजे ह्यांना बी थोडं चार्जिंग होईल. लय गर्दी आली, काय लय गर्दी म्हणजे आता जरा शेतीतली कामं वगैरे निवांत आहे ती, जरा पाऊस पडलाय, आमचा बागायत भाग आहे सदन, त्यामुळे जरा रिकाम आहे. थोडं दादावर प्रेम असणारी माणसं बी आहे ती भरपूर. वातावरण कसं आहे गावात? वातावरण चांगलं आहे निवडून येते की? 100%. त्यांचं वरच्या लेवलनं ही कसं आहे, थोडं लाईन चांगली लागली ना, यांचं पक्ष तीच सरकार तीच. महायुतीला तुम्हाला वाटत नाही का राज्यात जरा थोडंफार होत असतंय तसं. कसं आहे? मंगळवाड्यात बी चांगला आहे मंगळवाड्यात. काय वाटतंय? काय कशी आहे ती आमदारांची कामं? चांगला आहे चांगला आहे म्हणून आहे ना? पुन्हा एकदा उभारलेत आमदार केला येतात की निवडून. आपला भगीरथ बालके असू दे, प्रशांत परिचारक किंवा दिलीप धोत्रे यांनी सुद्धा मोठी ताकद लावली. काम केल्यावर कोण काम करते त्याला निवडून देणार जनता. कोणी काम केले तुमच्या भागात? आता काय सांगावं लागतंय काय आमदारांची कामं आहे ती काही ती भरपूर आहे. प्रश्न सोडवते म्हणजे सामान्य माणूस जरी गेला तरी पण प्रश्न सोडवतेच मला सोडवत कामाचा माणूस आहे. आपल्या एक प्रश्न काल मार्गी लावलाय, आता तेवढा पोलाचा प्रश्न राहिला, तेवढा एक झाला म्हणजे होऊन जाईल आमचं एवढं. वातावरण काय कळत नाही आम्हाला, ते बोलणारे बोलते राजकारणाला. हा बरे की आहे ती दिसते ती बरीच म्हणायचं आमच्या हिशोबात. हा बरोबर आहे हो. पहिला असे किती वर्ष गेली, आता 25-1 वर्ष अशीच गेली ती. नाना काळात जरा बरं झालं, परंतु काय सुदैव दुर्दैव सगळं हे झालं, त्याच्यापेक्षा आपलं स्थानिक जरा बरं वाटतंय. चालतंय. नमस्कार. नाव काय आपलं? कपले. बरं, कुठलं गाव? सिद्धापूरचं आहे. विधानसभेची निवडणुका लागली ती आमदारांच्या तुमच्या गावातली कामं वगैरे कशी आहे ती एकंदरीत? चांगला आहे चांगला आहे. पुन्हा एकदा उभारले, प्रचार चालू आहे. नाही चालू आहे की चांगला आहे. चांगला नियोजन एक नंबर आहे. म्हणजे एकंदरीत त्यांना ही निवडणूक अवघड झाली वाटते का तुम्हाला? नाही होत, काय होत नाही, चांगला आहे. निश्चितपणे आमदारांनी विविध कामं केल्यामुळे त्यांना निवडणूक सोपी जाईल आणि 100% निवडून येईल. माझे 1 मिनिट असं असेल, तुम्ही इथे या, पुढे या, तुम्ही ह्यांच्या पाठीमागे थांबा. विचारतो ते फक्त सांगायचं. बर, नाव काय आपलं? महादेव शेषप्पा कुंभार अरणी. माझी सरपंच आहे. माझी सरपंच. काय वाटतंय गावातलं वातावरण कसं आहे? आमदारांचं कामं वगैरे गावात 1 नंबर कामं झाले ती आणि समाधान अवताडे. पण असं म्हटलं जातं की फक्त कागदावर विकास आहे किंवा जास्त काम केले काय, ते लोकांना ते तसं वाटणारच. 3-4 महिन्यात तर काम ओके. 3-4 महिने काम ओके आहेत त्यांचं. निवडणुकीच्या तोंडावरच ओके काय नाही निवडकी बी आहे. आमदार झाल्यापासून आमदार झाल्यापासूनच कामं झाले ती. आमच्या गावाला नाही तर 15 कोटी मंजूर झाले. पूर्ण सगळं कामं केले, रस्ते म्हणा, पाण्याची सोय म्हणा, सगळं व्यवस्थित झाले. आम्ही समाधानी आहोत आणि 100% समाधान दादा आमदार होणार. काहीच सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. काय सांगचाल कसं वातावरण सगळं मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आल्यापासून सर्व वातावरण सगळं ओकेच करून ठेवले. तुमचे आमदार काम करणारे आमदार आमच्याकडे सगळं ते आमदार समाधान दादाच येणार होता. हो
आणि भालके परिचारक कोण येत नाही का? नाही तिकडं दुसरीकडे उभारलं परिचारक साहेब. खरं इथं तर आता मंगळवेढा पंढरपूर मंगळवेढा तर तुम्ही आता असं म्हणता लोकसभेला खासदारकीला प्रणिती शिंदेला हाताला लीड मिळालं. त्याने केलेच आता काय करायचं. आमचं ह्यांचं आमदार संघच आहे आमचं. हा. हो आमदार आणि आपलं वर एकनाथजी शिंदे साहेब काम चांगलं केलं. दादांची कामे एवढी चांगली असताना विधानसभेला लोकसभा खासदारकीला त्यांना आता lead बघा केली. की आता उद्याच्या निवडणुकीला बघा कसं गोळा केले ती. म्हणजे खासदारकीची वेगळं आणि आमदारकीचं चित्र हा वेगळं असणार आता आहे. हे दादाच येणार आहे आता 100%. बरं बरं हो नमस्कार. गाव कुठला आणि नाव काय आपलं? आपलं नाव शरीफ सुलेमान शेख, गाव कोर्टी. बरं बरं. कसं आहे वातावरण सध्या? वातावरण एक नंबर. वातावरणाला काय कुणाला? समाधान दादांना. दादा एक नंबर निवडून येणार आहेत ना. दादाच्या मागे प्रतिसाद किती आहे. म्हणजे विकास कामं केल्यामुळे विकास कामं जनतेची कामं किती आहे ती. रस्ता आहे, सभामंडप आहेत, पुन्हा ते हे जे पाण्याची मध्ये मूलभूत केल्या सुविधा, नळाच्या पाण्याची कॅनलच्या भरपूर केले. आता विद्यमान सरपंच आहे. हा विद्यमान सरपंच. काय समाधान अवतडे काय काम? समाधान अवतडे दादांचं काम एकदम चांगलं आहे आणि गावात आमच्या 3 कोटीपर्यंत निधी उपलब्ध करून दिले दादांनी आणि आमच्या गावात पण दादांचा प्रतिसाद चांगला आहे. आमच्या गावातल्या लोकांचा पण प्रतिसाद चांगला आहे दादांबद्दल. हो एकाच गावाला. दादांचं 2.5 वर्षाचं पूर्ण कालावधी झाला ना आता. मग 1 वर्ष तर कोरोनात गेला. आता या 2 वर्षामध्येच दादांचा निधी आमच्या गावात उपलब्ध झाला. सरपंच म्हणजे प्रथम नागरिक आहात. असं कोणती कामं अजून आहेत की जी व्हायला पाहिजे किंवा विकासापासून वंचित आहे असं कुठला भाग आहे किंवा अडचणी कोणत्या आहेत? अडचणी कुठल्या नाहीत. आता सध्या तर कामं चालू आहेत. अजून 50% राहिलेत कामं. त्याला पण उपलब्ध निधी झालाय. आता या महिन्याभरात पूर्ण होते. आता विधानसभेचं वारं कसं आहे सध्या? एकदम चांगलं आहे. कोणासाठी? दादांसाठी. हो झाले सध्या अजून चालू आहेत. हो चालू आहेत. चांगले झालेत अद्याप काही अजून थोडंफार आहे. नाही मी अजून मतदानाला नाव लावलं नाही. 18 कंप्लीट आहे. 19+ आहे. काय आता विद्यार्थ्यांचं वगैरे काय प्रश्न आहेत काय दादा कसं मार्ग? विद्यार्थ्यांचं आमच्या शाळेत भरपूर सुविधा आहे. दोनच गावात हायस्कूल ही छान शाळा आहे. आम्ही त्या शाळेचे विद्यार्थी म्हणून काम केलं. आता आम्ही इकडे मंगळवेढ्याला घेतलं. तिथं आम्हाला पण आहे सुविधा बसची वगैरे. काय अडचण नाही सध्या. काम हो दादानी काम चांगले केले. आम्ही राटेवाडीवरून आलो. बरं कशी वाटते ती गावातली विकास कामं वगैरे? विकास कामं केली ना दादानी सगळे. म्हणजे गावातले रस्ते वगैरे चांगले ते का खड्डे होय पडलेले ते? नाही रस्ते चांगले केलेत. शेतापर्यंत होय पण रोड करून दिलाय त्यांनी. हा बर डांबरी का कच्चा? म्हणजे आता कच्चा झालाय. अजून 1 महिन्यानंतर मंजूर झाली खडीकरण आहे. आणि नंतर जसं हे होईल ना तसं मग डांबरीकरण काय आहे. करतो जॉब करता? नाही शेतीच करतो. बरं महिला शेतकरी. हा महिला शेतकरी. काय पिकं कोणती? एक कांदा आहे 3 ते 3.5 एकर. ऊस आहे 2.5 एकर. मग त्या शेताला आमच्या ना वाटच नव्हती. आमचा 2 वर्षाखाली ऊस जायचा होता त्यावेळेस खूप अपघात झाली. लोकांनी पण खूप हे केलं. त्यामुळे मग आता नंतर आम्ही रोड करून घेतला. दादांनी आम्हाला हे करून दिलं. ट्रॅक्टर वगैरे पलटी होत होते का? हा ट्रॅक्टर वगैरे म्हणजे असे खूप खड्डे पडायचे की 4 ट्रॅक्टर आणि जेसीबी लावून ते ट्रॅक्टर ऊसाचे बाहेर काढायला लागत होते. पैसे ऊसाचं हा ऊसाचं जात होते. मला दादा विधानसभेला उभा राहणार. द्यायचं निवडून. आपल्याला मतदानाचा हक्क आहे ना. मग आपला हक्क आपण गाजवायचा. लाडक्या बहिणीचे पैसे आले होते? हो आले. कशी वाटतं दादाची कामे? छान आहेत त्यांचे कामे. आणि दादा तर आमच्या गावचे असल्यामुळे ना त्यांचं आजोळ आहे. आजोळ आहे मामाचं गाव आहे. त्यामुळे तर आमच्या गावाला खूप प्रतिसाद आहे त्यांचा. राटेवाडी. कुणाला? आम्ही न्याय लागलो बटाणला. बरं कार्यक्रम मग आमचं फोटो काढताय का? काय आता दादा इलेक्शन उभा राहणार आहे. मग राहत आहे तर दादाला आणायचं आपण. पेन्शन वगैरे मिळते? काय नाही पेन्शन काय नाही. हे दादा देते आता चालू केली आहे की दादा. बरं दादाने चालू केली. महिन्याला दादालाच निवडून आणायचं. काय कसं वातावरण दादांचं? चांगला आहे. निवांत आनंदात आहे. बरं
सरपंच आहेत का तुम्ही? माजी सरपंच आहे राठोडे. बरं बरं. कशा पद्धतीने बघताय पोटनिवडणुकीनंतर दादा आमदार झाले आणि तेव्हापासून तर ते आतापर्यंतचा काळ विकासाच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने बघताय? कसं इथं सहानुभूतीचं राजकारण चालत नाही. मागच्या वेळी सहानुभूती असून सुद्धा त्यांना आपण पाडलेलं आहे. तर आताच दादाचं कामच सांगतंय. कालच 35 कोटी रुपये एका दिवसात मंजूर करून आणले आमदार साहेबांनी बंधाऱ्यासाठी, आणि तो सगळ्यात मोठा जवळजवळ 50 वर्षाखालचा प्रश्न होता, तो प्रश्न त्यांनी मिटवलेला आहे. कामाला मापच नाही, किती सांगावं कामं, एवढी कामं केलेली ती दादाने. काम सांगायचा विषयच नाही, काम शिल्लक राहिलं नाही दादाला काम सांगायला, एवढी कामं केलीत. आणि दादांपर्यंत कोणीतरी काम घेऊन गेलं, दादा असं ह्या पक्षाचे आहेत किंवा त्या पक्षाचे असं होत का? पक्षाचं राजकारण दादापाशी नाहीच. जो कार्यकर्ता जाईल विरोधातला जाईल त्याचं सुद्धा काम होते. करते सर्वसमावेशक विकास झाला असं वाटतंय का? विकास हा 50 वर्षात विकास झाला नाही तेवढा दादाने 2.5 वर्षात विकास करून दाखवला. लोकसभेला जरा तरी असं असताना पण कमी लीड गेलं ते थोडी जरांगे पाटलाची लाट होते आणि थोडं राजकारण बी वेगळ्या पद्धतीनं तापवलं होतं लोकांनी, त्यामुळं थोडं कमी मतदान झालं. पण आता दादाला 100% आमदार, काय अडचण नाही. बाकीच्यांनी किती पण ताकद लावू दे, ताकद लावू द्या नाही तर काय करू द्या, काय अडचण नाही. 100% आमदार दादा झाले, तुम्हाला आज सांगतो. आणि मग ते खरं आहे का? हो खरं आहे की, अगदी खरं आहे. म्हणजे वातावरण तसंच आहे का? वातावरण तसं आहे. आमदारांनी काय केलं पाहिजे हे दाखवून दिले. आतापर्यंत फक्त राजकारण करत आले. फक्त आमचं नशीब चांगलं मंगळकर आणि पंढरपूरकरांचं की पोटनिवडणूक लागली आणि त्यात आमचे दादा विजयी झाले. विषय काय माहिती आहे का, आमदारांनी काय करायला पाहिजे, किती निधी आणला, आमदारची कामं काय हे आत्ता आम्हाला समजलं. आता